नमस्कार मित्रांनो, गेले 2 दिवस सातत्याने प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की UGCवर तुम्ही बोलत का नाही आहात, किती अंधभक्ती करणार आहात, सरकारची किती तळी उचलून धरणार आहात. एवढा महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांचं म्हणजे ज्याला जनरल कॅटेगरी लोकांचं अहित करण्यासाठी मोदी सरकार एवढं सरसावलं असताना तुम्ही तरी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. मलाही नेमकं कळलं नाही की हे काय चालू आहे, कारण असं काही बातमी वगैरे वाचल्याची माझ्या स्मरणात नव्हतं. कारण सगळं महाराष्ट्रातलं राजकारण, दावोसमध्ये चाललेल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि म्हणून आता या गोष्टीचा थोडासा अभ्यास केला आणि काही गोष्टी लक्षात आल्या त्या मांडतो. पहिली गोष्ट म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे UGCनी जी एक नवीन नियमावली केलेली आहे ती आता नोटिफाय करण्यात आलेली आहे, म्हणजे ती अंमलात आणण्यात आलेली आहे. 2026 सालची आता जवळजवळ 10 दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे. नियमावली केव्हा केली होती? वर्षभरापूर्वी तयार केली होती. म्हणजे वर्षभर या नियमांवर, या तरतुदींवर चर्चा होणं अपेक्षित होतं, पण ना मी ती चर्चा केली कुठल्या व्हिडिओत, ना कुठल्या चॅनलवर याबद्दल काही चर्चा झाल्याचं बघितलं. आणि आता ती नियमावली नोटिफाय केल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली की मोदी सरकारने आरक्षण नसलेल्या लोकांवर, पुरुषांवर, इतरांवर अन्याय केलेला आहे. आता हे काय आहे ते नीट समजून घेऊया आणि मग त्याच्यातला फोलपणा काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. कृपया शांतपणे लक्ष देऊन हे ऐका. हे काय झालंय तर याच्यामध्ये मोदी सरकारचा काही संबंध आहे का, तर तसा संबंध नाही आहे. आपल्याला आठवत असेल की UPA सरकारने 2012 साली अशा प्रकारची नियमावली केली होती आणि ज्याच्यामध्ये जसं ॲट्रॉसिटी ॲक्टचा दुरुपयोग केला जातो आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागतो, आपण निर्दोष आहे हे सिद्ध करावं लागतं आणि निर्दोषत्व सिद्ध करता करता त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. तशीच गोष्ट या विद्यापीठांच्या संबंधातही ऑन कॅम्पस कॉलेजांमध्ये, विद्यापीठांमध्ये अशा प्रकारे जातीभेद किंवा अन्य कोणत्या कारणाने महिलांना होणारा भेद, दिव्यांगांना होणारा भेदभाव यासाठी तरतूद केली गेली होती. पण या सगळ्याचं अनेकदा असं होतं की तरतुदी केल्या जातात, त्या कागदावर राहतात, कोणी त्याच्याकडे बघत नाही. आपल्याला आठवत असेल मोदी सरकार स्थापन झाल्या हैदराबाद येथे रोहित वेमुला नावाच्या विद्यार्थ्यांनी, PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती आणि त्याच्यावरनं ही सगळी डावी इकोसिस्टीम त्यांनी मोदी सरकारला, त्यावेळेला मंत्री असलेल्या सगळ्यांना घेरण्याची, त्यांनी पूर्णपणे, प्रकाश जावडेकर असतील त्यांना घेरण्याची त्यांनी कोणतीही संधी सोडली नव्हती. कालांतराने हे प्रकरण शांत झालं. मग रोहित वेमुलाची जात कोणती होती, तो OBC होता का दलित होता, त्यांनी आत्महत्या कशासाठी केली, अनेक प्रश्नांची उत्तरं, समाधानकारक उत्तरं, आणि त्याच्यावर आंदोलन नेमकं कशासाठी केलं, कोणी केलं ह्याची उत्तरं नंतर मिळाली नाही. नंतर पायल तडवी या विद्यार्थिनीही मुंबईतल्या आत्महत्या केली होती. तेव्हाही हा मुद्दा आला होता की तिला कोणीतरी जातीयवादी शिवीगाळ केली किंवा त्याच्याबद्दल ताशेरे ओढले आणि त्या दबावाखाली तिने आत्महत्या केली. आणि या दोघांच्याही मातांनी किंवा आणि त्यांच्याबरोबर इतर काही महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्यांनी या 2012 सालच्या नियमावलीचं काय झालं, सरकारने काय केलं याची विचारणा केली होती. आणि मग म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला त्याची चौकशी केली आणि मग त्याचा परिणाम असा झाला की या गाईडलाईन्स, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तयार करण्यात आल्या, वर्षभरापूर्वी करण्यात आल्या, प्रसिद्ध करण्यात आल्या. आत्ता त्याची अंमलबजावणी केलेली आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक विद्यापीठात आणि कॉलेजमध्ये, म्हणजे उच्च शिक्षण केंद्रामध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर तयार करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या कॉलेजमधले 5 प्राध्यापक त्याच्यावर असतील आणि ही जी समिती असेल किंवा हे जे केंद्र असेल त्याला तुम्ही एक कक्ष म्हणा, त्या कक्षामध्ये जर कोणाला समान संधी नाकारली जात असेल, ती मुलगी आहे म्हणून, दिव्यांग आहे म्हणून किंवा OBC, SC, ST या वर्गातील असल्यामुळे त्यांना जर समान संधी नाकारली जात असेल, त्यांच्याशी भेदभाव केला असेल, तर त्यांना आपली भूमिका, आपली
याचिका मांडण्यासाठी विद्यापीठामध्ये कॉलेजमध्ये एक केंद्र असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये 5 प्राध्यापक किंवा कर्मचारी त्याच्यामध्ये ते असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक बाबतीत भेदभाव होत असल्यास तर त्यांचं निराकरण करणं, समुपदेशन करणं, मार्गदर्शन करणं अभिप्रेत आहे. आणि कॅम्पसमधली जी विविधता आहे, डायव्हर्सिटी आहे, ती वाढावी म्हणून प्रयत्न करणं अभिप्रेत आहे. जिथे 5 पेक्षा कमी प्राध्यापक आहेत, कारण छोटी कॉलेजेस आहेत, तिथे त्यांनी विद्यापीठामध्ये जे काही असं केंद्र असतं त्याच्याशी संलग्न केंद्राशी त्यांनी बरोबर काम करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी ही जी केंद्र कॉलेजमध्ये आणि विद्यापीठात स्थापन केली जाणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी समाजातील पोलीस स्टेशन, जिल्हा प्रशासन, NGO, प्राध्यापक, कर्मचारी, सामाजिक संस्था, समाज माध्यमं या सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या समन्वयाने काम करणं, जेणेकरून उच्च शिक्षणाच्या बाबतीत कोणाशी भेदभाव केला जाणार नाही, कोणाशी भेदभाव होणार नाही याची काळजी घेतली जाईल. बाकी सगळी रचना म्हणजे त्याच्याबद्दल मी त्याची लिंक टाकतो, पण याच्यामध्ये आक्षेप 2-3 गोष्टींसाठी आहे. पहिला आक्षेप आहे की जो भेदभाव होतो तो इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि महिला यांच्या विरुद्ध होणाऱ्या भेदभावासाठी ही समिती असेल. त्याच्या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्ष, विशेष आमंत्रित सदस्यांचा कार्यकाळ 1 वर्ष असणार आहे. पण आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यापीठात, कॉलेजात समता पथकं आणि ते पथकं त्या भेदभाव होतो का नाही हे सगळं बघतील. आणि यातला पहिला आक्षेप आहे की जसा भेदभाव हा महिलांविरुद्ध होऊ शकतो, दिव्यांगांविरुद्ध होऊ शकतो, OBCविरुद्ध होऊ शकतो, तसा भेदभाव हा जनरल कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांबद्दलही होऊ शकतो. कारण कॉलेजमध्ये एका ठिकाणी 5,000, 10,000, 20,000 मुलं शिकतात आणि अनेकदा वर्गामध्ये 150 मुलं एका ठिकाणी असतात आणि त्यामुळे तिथे अनुसूचित जाती जमातीची ही मुलं मोठ्या संख्येने असतात आणि त्यांनी कदाचित एकत्र येऊन जनरल कॅटेगरीच्या मुलांविरुद्ध भेदभाव केला तर जी समान संधी आहे ती समान संधी फक्त समाजातल्या दुर्बळ घटकांसाठी नाही तर जे जनरल कॅटेगरीतले तेही विकर सेक्शनमध्ये असू शकतात आणि हा त्यातला एक मुद्दा आहे. दुसरा एक त्याच्यामध्ये भीती व्यक्त करण्यात आलेली आहे ती म्हणजे जसा ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर करून त्रास दिला जातो त्याच्या तक्रारी येतात, तसाच या कायद्याचा, या तरतुदींचा वापर करून विद्यापीठामध्ये, कॉलेजमध्ये सवर्ण विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिला जाईल, प्राध्यापकांना त्रास दिला जाईल. आणि म्हणून हा विरोध केला जाते की मोदी सरकार आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली जे झोळीवाल्या लोकांचे तज्ज्ञ होते त्यांच्या सरकार, त्याच्यामध्ये फरक काय हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मला असं वाटतं की या मुद्द्यावर चर्चा होईल, याच्यामध्ये काही राहिलं असेल तर सरकार त्याच्यात दुरुस्ती करू शकेल. पण मी तुमचं लक्ष एका वेगळ्या गोष्टीकडे वळवणार आहे. कारण अशा प्रकारचा भेदभाव, या झालेल्या घटना, आत्महत्यांच्या घटना दुर्दैवी आहेत, पण या मुख्यतः विद्यापीठांच्या निवासी वसतिगृहांमध्ये झालेल्या आहेत. आज देशामध्ये 4.5 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यापीठांमध्ये आहेत, 4.5 कोटी. पण त्यातले वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी 10% जेमतेम आहेत. म्हणजे बाकीचे तुम्ही कल्पना करा, 4.5 कोटीपैकी 4 कोटीहून जास्त विद्यार्थी हे कॉलेजला जातात, सकाळी 8 वाजता जातात, सकाळी 11 वाजता बाहेर येतात, 8 वाजता जातात, 4 वाजता बाहेर येतात. आणि त्यामुळे हा जो भेदभावाच्या ज्या घटना आहेत त्या मुख्यतः जिथे निवासी वसतिगृह आहेत तिथे या घडण्याची शक्यता जास्त असते. कारण जिथे तुम्ही 5,000 विद्यार्थी सकाळी एकत्र कॉलेजमध्ये असतील, सकाळी दुपारी मिळून, आणि जिथे अनुसूचित जाती जमाती, OBC, महिला सगळ्यांचंच प्रमाण, महिलांचंही प्रमाण आता बऱ्याच ठिकाणी 50% झालं आहे आणि बाकीच्यांचंही प्रमाण 12%, 15%, 27% असं हे झालेलं आहे. आणि त्यामुळे असा भेदभाव होत असेल तर असं होत नाही की त्याला वाचा फुटत नाही. कदाचित हे प्रकार घडतील तेव्हा तिथे कोणी नसेल, पण नंतर अर्ध्या तासांनी, 1 तासांनी या गोष्टी होतात. सगळ्यांच्या संघटना आता मजबूत आहेत आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. असे प्रकार जेव्हा एखादा विद्यार्थी एकटा होतो तेव्हा ते बुलिंगचे प्रकार जास्त होतात. आणि त्यामुळे 90% विद्यार्थी जे हॉस्टेलमध्ये राहत नाहीत, हॉस्टेलमध्ये, कॅम्पसमध्ये राहत नाहीत, त्यांच्या बाबतीत हे घडण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट लक्षात घेण्याची आहे की असे जेव्हा नवीन नियमावली होते, कायदे होते, तयार होतात, तेव्हा त्याच्याबद्दल त्याच्या बाजूने किंवा त्याच्या विरोधात जोरदार भूमिका घेतल्या जातात. निर्भया प्रकरणानंतर अशाच प्रकारच्या जेव्हा सरकारने एक
कायदा केला होता ज्याच्या अंतर्गत सगळ्या ऑफिसमध्ये, विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये असे सेक्शुअल हॅरेसमेंट वगैरेच्या ज्या गोष्टींसाठी असतील त्यासाठी समिती नेमायचं ठरवलं होतं. त्याच्यात समजा कोणी चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला कशा प्रकारे वठणीवर आणायचं, शिक्षा करायची, याच्या सगळ्याच्या गोष्टी केल्या गेल्या. तेव्हाही ही सगळी चर्चा झाली होती की आता याच्यामध्ये गैरवापर केला जाईल. हल्ली महिला पण अनेक ठिकाणी, आणि आत्ताच काही व्हिडिओ देखील प्रसिद्ध झालेत की एक मुलगी स्वतःहून बसमध्ये एका माणसाला धक्का देईल, त्याचा धक्का लागेल अशा प्रकारे उभी राहिली, तिने सेल्फी काढले, व्हिडिओ शूट केले, म्हणजे तिलाच त्या माणसाला टार्गेट करायचं होतं. आणि असे प्रकार दुर्दैवाने घडतायत. अर्थात त्याचा अर्थ असा नाही आहे की याच्यामध्ये महिला आणि पुरुष यांचे दोषी असण्याचं प्रमाण 50-50% आहे. अजूनही पुरुष दोषी असण्याचं प्रमाण जास्त आहे, पण असेही प्रकार हल्ली घडतायत. आणि त्याच्यामुळे कायद्याचा दुरुपयोग होणं ही भीती असते. पण दुसरीकडे लक्षात घेण्याची गरज आहे की अशा प्रकारच्या गोष्टी या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरनं केल्या गेलेल्या आहेत. आणि त्या केल्या गेल्यात असताना पोलीस, तपास यंत्रणांना यांनाही या गोष्टीचं भान आहे. पूर्वी नाहीतर ज्याला घटस्फोट आणि सासरी गेलेला छळ याच्या बाबतीत सरकार आणि तपास यंत्रणा खूप महिलांच्या बाजूनी निर्णय देत्या. आता त्याच्यामध्ये थोडंसं एक परिस्थिती बदललेली, त्याची जाणीव सगळीकडे झालेली आहे आणि त्यामुळे या बाबतीतही ती होईल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, आणि जो मी मगाच्या दावोसच्या व्हिडिओशी संबंधित मी हे केला. एकीकडे हे सगळं सुरू आहे, तसंही म्हटलं की 90% विद्यार्थी तर कॉलेजमध्ये शिकतात, तिथे होण्याची शक्यता कमी आहे. आणि आता मोदी सरकारनी आणि महाराष्ट्रात फडणवीस सरकारनी जे सगळं परदेशी विद्यापीठांना अवताण दिलेलं आहे की जगातली सर्वोत्तम विद्यापीठं महाराष्ट्रात यावी, गुजरातमध्ये यावी, तामिळनाडूमध्ये यावीत, या परदेशी विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये आरक्षण नसणार आहे. फी किती चार्ज करायची ती विद्यापीठं ठरवणार आहेत. तिथे या अशा समित्या वगैरे काही काम करणार नाही आहेत, कारण ही विद्यापीठं त्या देशाच्या कायद्यानुसार चालणार आहेत. भारताच्या कायद्यानुसार, भारताच्या UGCच्या नियमावली, कायदा नाही म्हणत मी, कायदा वेगळी गोष्ट आहे, पण UGCच्या नियमानुसार ही विद्यापीठं त्यांचे कॅम्पस चालणार नाही आहेत. आणि सुरुवातीला असं वाटतंय, अजूनही वाटतंय की या विद्यापीठात सगळ्यांमध्ये मिळून 1,00,000-2 लाख विद्यार्थी शिकतील. म्हणजे जो 4 कोटी आकडा आहे त्याच्यातला जे लोक अमेरिकेत जातात, जर्मनीत जातात, ब्रिटनमध्ये जातात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर अब्जावधी डॉलर देशाचे खर्च होतात, त्यातले हे विद्यार्थी भारतात शिकले तर काय वाईट आहे, असा विचारांनी हे केलं गेलेलं आहे. पण परदेशात जे चित्र आहे ते बघता मला वाटतं की या विद्यापीठांनाही आपली फी कमी करावी लागेल, कारण त्यांनाही धंद्यात टिकून राहायचं आहे. आणि एकदा तो पर्याय उपलब्ध झाला की भारतीय विद्यार्थीही जर अशा गोष्टी UGCच्या कॅम्पसवर होत असतील तर UGC सोडून, म्हणजे आपल्या मुलाला उपाशी ठेवायचं आणि परदेशी मुलाला पोसायचं, कारण आपली मुलं परदेशात जाऊन शिकण्यापेक्षा त्यांनी आपल्याच भूमीवर जाऊन शिकावं, हा जो प्रकार आहे. आणि मोदी सरकारही करत आहे, तो मला तितकासा मान्य नाही आहे, पण ठीक आहे, कारण या सगळ्या गोष्टी गुंतवणूक म्हणून सादर केल्या जात आहेत, राज्यातली गुंतवणूक, देशातली गुंतवणूक, पण तिथे ही कोणतीही नियमावली अस्तित्वात असणार नाहीये. आणि त्यामुळे तिथे जर तुम्ही शिकणार असाल, आणि मला वाटतं की शिक्षण क्षेत्रात एवढे बदल होत आहेत, खरंच सांगतो एवढे बदल होत आहेत. आज देशात आत्ताच एका बोलताना लक्षात आलं, या वयोगटातली की जी पुढच्या काही वर्षात विद्यापीठात जातील 18 कोटी मुलं आहेत, 18 कोटी. आणि पूर्वी विद्यापीठात जाणाऱ्यांची संख्या 1%, 2% असायची, तर 20%हून जास्त मुलं विद्यापीठात जात आहेत. आणि त्यामुळे या गोष्टी आता पूर्वीसारख्या उरलेल्या नाही आहेत. आणखीन एक प्रचंड मोठी गोष्ट घडते की विद्यापीठात जाऊन तुम्हाला नोकऱ्याच मिळणार नाही आहेत. अतिशय कडवी वस्तुस्थिती आहे, पण वस्तुस्थिती आहे. ज्या प्रकारचे बदल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञान आणताय, त्याच्यातनं तुम्हाला कौशल्यांवर आधारित रोजगार मिळणार आहे. तुमची डिग्री कुठली आहे, कुठल्या कॅम्पसमध्ये शिकलायत, या सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा हे चित्र स्पष्ट होईल तेव्हा अशी विद्यापीठं, आणि त्याच्यात सरकारी विद्यापीठं, अनुदानित विद्यापीठं सगळ्यात आघाडीवर असतील, कारण तिथे अशा प्रकारच्या सुधारणा केल्याच जात नाहीत. त्यांच्यासाठी झोपी गेलेला जागा झाला अशी परिस्थिती होणार आहे. आणि मला खात्री आहे मोदी सरकार याच्यासाठी तयार नाही आहे. राज्यात तर सगळा उच्च तंत्र शिक्षणात तर सगळा आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे अशी परिस्थिती ही खरंच सांगतो. आणि त्यामुळे हे सगळं होत असताना, म्हणजे पूर येत असताना माझी बादली यांनी भरली का त्यांनी भरली, ही चर्चा करणंच खरं तर संयुक्तिक नाहीये.
पण तरी देखील मला कल्पना आहे की जे लोक विद्यापीठात आहेत त्यांच्या दृष्टीने हा काळजीचा विषय आहे आणि आपल्याला उगाच खोट्या जातीभेदाच्या नावाच्या तक्रारींनी असं जर काही शिक्षा झाली तर आपली डिग्री काढून घेतली तर अशा प्रकारची भीती आणि मग मोदी सरकारकडनं ही अपेक्षा नव्हती. सामान्य कॅटेगरीतले लोक मोदी सरकारला भरभरून मतदान करतात पण कायम आपल्याला उपेक्षित वागणूक दिली जाते, ही तक्रारही त्याच्यात काही फार चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. पण शेवटी देशाचं राजकारण एका प्रकारे होतं आणि तुम्ही या राजकारणात तुमच्या संख्येला महत्त्व आहे. तुमच्याकडे जर संख्या नसेल तर तुमचा आवाज राजकारणात क्षीण आहे, ही वस्तुस्थिती देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यासाठी इंटरनेटवर समाज माध्यमांवर आरडाओरड करून प्रतिक्रिया देऊन साध्य काही होणार नाही. मला असं वाटतं या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाल्यावर त्याचा कशा प्रकारे परिणाम होतोय ते बघणं, असं कोणाला गोवलं जात आहे का, त्याच्याविरुद्ध काही कारवाई होते का हे बघणं आधी महत्त्वाचं आहे. ते झालं तसं जर होताना दिसलं तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवून काय आवाज उठवायचा, कसं हे करायचं याची तयारी असली पाहिजे. पण अजूनचे नियमावलीचा वापर सुरू होण्याच्या आधीच छाती पिटण्याने काही गोष्टी होणार नाही आहेत. मोदी सरकारने जे केलेलं आहे, UGCने जे केलेलं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरनं केलेलं आहे. त्याच्यात काही दुरुस्त करण्यासारखं असेल तर अवश्य करता येईल. पण उच्च शिक्षण क्षेत्रातलं आव्हान आणि ऑन कॅम्पस इक्विटी त्याच्याबद्दलचंही आव्हान वेगळं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.